नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जी आहे तर ती आपण घेऊन आलेलो आहोत. पैसे वितरण प्रक्रियेत आता मोठा बदल जो आहे तर तो झालेला आहे. आज रात्रीपासून म्हणजेच 28 जानेवारी 2026च्या रात्रीपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे असे महाराष्ट्र शासनाने SAS पोर्टलवरती नमूद केलेले आहे. परंतु हे पैसे खरंच तुमच्या खात्यात आजच येणार आहे का? म्हणजे आताच लगेचच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे का? जर होणार असेल तर ते का होणार किंवा होणार नसेल तर ते कशा कारणांमुळे म्हणजेच कशामुळे ते पैसे जमा होणार नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आज एक अत्यंत दुःखद घटना जी आहे तर ती घडलेली आहे. महाराष्ट्राचे करंट डेप्युटी CM म्हणजेच उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झालेले आहे. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व ऑफिसेस, महाराष्ट्र सरकारचे तसेच सेमी गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय आणि निमशासकीय हे सर्व ऑफिसेस जे आहे तर ते आज जाहीर सुट्टी जी आहे तर ती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती आज जे काम होणार होते म्हणजे आज जे काम चालू होते अनुदान वितरणाची जी काही प्रक्रियेचं जे काही काम आहे तर ते चालू होते तर ते काम तिथेच आता थांबवण्यात आलेले आहे. म्हणजे जे काम होणार होते तर ते काम या दुःखद घटनेमुळे सुट्टी दिल्यामुळे दुःखद घटनेमुळे जे आहे तर ते तिथेच थांबवण्यात आलेले आहे. आता तुम्ही विचाराल की सर तुम्ही काल सांगितलेलं होतं की तालुक्यांची माहिती आम्ही कलेक्ट करून कन्फर्म तारीख जी आहे तर ती तुम्हाला सांगतो. तर आज आमचे जे प्रतिनिधी आहे तर ते त्यांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला, परंतु शासकीय सुट्टी जी आहे तर ती जारी करण्यात आल्यामुळे जे आहे तर ती योग्य ती माहिती आमच्यापर्यंत मिळू शकली नाही. कारण ऑफिसेस क्लोज असल्यामुळे चौकशी कुठे करणार, नेमके विचारणार कोणाला, हा देखील एक मोठा प्रश्न इथे आता उपस्थित होतो आहे. तर बघा, अर्थ खातं जे आहे म्हणजे पैशाचं जे काही नियोजन आहे तर ते अजितदादा पवार यांच्याकडेच असल्या कारणामुळे जे आहे तर ते म्हणजे आधी नियोजन झालेलं आहे सर्व, परंतु अशा घटनांमुळे काय होतं की थोडेसे जे काम आहे तर ते थोडेसे कुठेतरी विलंबले जाते. कारण अत्यंत दुःखद घटना आहे, एवढी मोठी घटना जी आहे तर ती महाराष्ट्राला हादरा बसवणारी घटना आहे. तर त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या वतीने आपण जे आहे तर ते अर्पण करूया. आणि तुम्हाला आता अनुदान जे आहे तर ते नेमके कधी मिळणार आहे यावरतीच तुम्ही जे आहे तर ते वारंवार प्रश्न विचारत आहात की सर अनुदान नेमके कधी मिळणार आहे. तर बघा, अनुदान जे आहे तर ते पुढील 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. पुढील 2 ते 3 दिवसात याची प्रोसेस जी आहे तर ती पूर्णपणे सुरू होणार आहे. पुन्हा एकदा जे आहे तर ते पोर्टलवरचा मेसेज पुढे ढकलला जाऊ शकतो. म्हणजे पुन्हा एकदा जे आहे तर ते पोर्टलवरचा मेसेज जो आहे तर तो त्याची तारीख वाढण्याची शक्यता आहे, परंतु ती आज न वाढता आजची तारीख उद्याला पण दिसेल आणि उद्याला सकाळी किंवा दुपारी या पोर्टलवरची तारीख जी आहे तर ती बदलण्याची शक्यता आहे. म्हणजे हे काम जे आहे तर ते थोडेसे पुढे ढकलले जाईल. आता नेमके पैसे कधी येणार? तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही 2 ते 3 दिवस सांगत आहात, परंतु तुम्हाला पैसे जे आहे तर ते 2 किंवा 3 तारखेला तुमच्या खात्यामध्ये परफेक्टली जे आहे तर ते पैसे येण्यास सुरुवात होईल. पुढील 2 ते 3 दिवस म्हणजेच 2 किंवा 3 तारखेला म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अधिक माहिती आपण उद्याला घेऊया, कारण उद्याला ऑफिसेस चालू असेल आणि जी माहिती आपल्याला तालुक्यांची मिळेल ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आजच्या पुरतं एवढंच. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि इतर महत्त्वाची माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद. नमस्कार.